तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या मंदिराला भेट द्यायला। सुमारे 400 वर्षाचा इतिहास असणारे हे मंदिर जिजामातांनी स्थापन केल्याचे मानले जाते आणि पुण्यातील गणेश उत्सवाला सुरुवात याच मंदिरापासून झाली होती असे सांगण्यात येते। चला तर जाणून घेऊयात मग कसबा गणपतीचे ऐतिहासिक महत्त्व। पुण्यातील कसबा गणपती मंदिर हे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते। पुण्यातील 5 मानांच्या गणपतींपैकी पहिला मानाचा गणपती हा कसबा गणपती आहे। पुण्याच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेत ह्याला विशेष स्थान आहे। कसबा गणपतीचा इतिहास सुमारे 400 वर्षापूर्वीचा आहे असे मानले जाते। जिजामातांना ही मूर्ती सापडल्यावर त्यांनी त्याची इथे स्थापना केली। नंतर या गणपतीला विशेष मान मिळाला आणि पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळख निर्माण झाली। काही ऐतिहासिक उल्लेखानुसार या मंदिराचा संदर्भ 17व्या शतकात लागतो। कसबा गणपती मंदिर हे पुण्यातील कसबा पेठ या जुन्या भागात वसलेले आहे। हे पुण्याचे मध्यवर्ती भागात असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। कसबा गणपती मूर्ती ही स्वयंभू मानली जाते। मूर्तीवरती वर्षानुवर्ष शेंदूर लावला जातो। अलीकडे मूर्तीचा शेंदूर काढून मूळ स्वरूप जतन करण्यात आले आहे। ही प्रक्रिया शेकडो वर्षातून प्रथमच करण्यात आली आहे। गणेश उत्सवाच्या काळात येथे भाविक भरपूर गर्दी करतात आणि सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करतात। तर मग पुणेकर कधी जाताय कसबा गणपतीच्या दर्शनासाठी? असेच ऐतिहासिक आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।